असल्याच पाहिजे, कारण अपेक्षा जर का ठेवल्या नाही तर कोणी कामच करणार नाही. म्हणून अपेक्षा असायला पाहिजेत. मग त्या अपेक्षा राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्याकडनं काही असतील, तशाच माझ्याही तुमच्याकडनं आहेत, तशाच आपल्या दिल्लीकडनं आहेत. कपिलजी, आपण जसं म्हणालात की काही रस्ते जर का गडकरी साहेबांच्या ताब्यात दिले तर गडकरी साहेबांची ख्याती आहेच. त्यांनी त्यावेळेला हिंदू हृदय सम्राटांचं जे स्वप्न मुंबई पुणे रस्त्याचं होतं ते साकार करून दाखवलं आणि त्यांनी एक स्वतःची वेगळी ओळख केवळ राज्यात नाही तर देशामध्ये केलेली आहे. त्याच्यासाठी जर काही रस्त्यांची जबाबदारी केंद्र सरकार घेऊ शकत असेल तर एकनाथजी, मला असं वाटतं आपण आयुक्त तिथल्या सगळ्या लोकांनी बोलून तेही आपण करण्याची काय हरकत नाही, करायला काय हरकत नाही. कारण आपण सगळेच जण, मग राज्य सरकार काय आणि केंद्र सरकार काय, हे जनतेसाठी असतं. आपल्याला लोक मतं का देतात तर आमची काहीतरी कामं व्यक्तिगत नव्हे तर सोयी सुविधांची व्हायला पाहिजेत आणि ते आपण करू शकाल या विश्वासाने लोक उमेदवार निवडत असतात. तर आज सुद्धा काही गोष्टी ज्या आपल्याला केंद्राकडनं अपेक्षित आहेत. आता तर आपले हक्काचे मंत्री तिकडे बसलेले आहेत, कपिल पाटील. तर कपिलजी, आम्ही तुमच्याकडे मागणार, तुम्ही आमच्याकडे मागायचं आणि जनता आपल्या दोघांकडे मागणार. आपण दोघांनी मिळून, केंद्र आणि राज्यांनी मिळून जनतेच्या अपेक्षा ह्या पूर्ण केल्या पाहिजेत. असो, आज आपण विविध कार्यक्रमाचा जो काही धडाका लावलेला आहे त्याच्यामध्ये जो पूल सुरा आहे त्या पुलाचा सुद्धा तुम्ही उल्लेख केला. त्याच्यानंतर रिंग रोड आहे, स्काय वॉक, फेरीवाला मुक्त, हे फार महत्वाचं आहे. कारण मधल्या काळात जी काही दुर्घटना घडली ठाण्यामध्ये ती पाहिल्यानंतर आता काही ठिकाणी आपल्याला अत्यंत कठोरतेने आणि कडकपणाने कायदा राबवावा लागेल. तिकडे दया, माया, क्षमा दाखवता येणार नाही, दाखवूच शकत नाही. आपल्याला आपल्या नागरिकांची आणि आपल्या खास करून माता भगिनी, मग त्याच्यात पोलीस सुद्धा महिला आल्या आणि इतर सगळे अधिकारी आले, यांच्या सुरक्षेची जबाबदारी आपल्यावर आहे. आणि तिच्या बाबतीत कुठेही हायगाई चालणार नाही. हा स्कायवॉकच नव्हे तर इतर ठिकाणी सुद्धा फेरीवाल्यांचा जर का उच्छाद असेल तर तो उच्छाद आटोक्यात आपल्याला आणावाच लागेल आणि त्या दिशेने आपल्याला काम हे करावंच लागेल. मग मालमत्ता कर वसुलीचा आहे, कोविड इनोव्हेशन अवॉर्ड, ह्या सगळ्या घडामोडीमध्ये आयुक्त महोदयांना मला खास धन्यवाद द्यायचे की कोविड इनोव्हेशन अवॉर्ड हे आपल्या कल्याण डोंबिवली महापालिकेने कमावलेलं आहे, मिळवलेलं आहे. कारण कोविडचा काळ हा आज अजूनही काही सरलेला नाहीये. कालच मी सर्व पक्षांना माझ्या शिवसेनेसह एक नम्र विनंती केलेली आहे की आपण जबाबदारीने वागलं पाहिजे. आपलं राजकारण हे राजकारण सर्वदा चालत राहील, हरकत नाही, पण शेवटी जबाबदारी हा एक जो विषय असतो तो आपला आपण ओळखून आपण जर का जबाबदारीने वागलं नाही तर जनता कशी वागेल, जनता आपल्याकडनं काय अपेक्षा ठेवेल. आणि ही जबाबदारी ओळखून त्याचं भान ठेवून आज मंदिरं जरी बंद असली तरी अत्यावश्यक आरोग्य मंदिरं हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण उघडता आहात, त्याच्याबद्दल जनता तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीये. आहे धार्मिक स्थळे उघडी राहिली पाहिजेत, ठीक आहे, हरकत नाहीये, पण त्याही पेक्षा कपिलजी, आज जे आता तुम्ही सांगितले की तुमच्याकडचं आरोग्य केंद्र आहे ना, त्याची आवश्यकता ती आहे का त्याच्या बाजूला मी मंदिर उघडू आरोग्य केंद्र बंद करून? आज आरोग्य केंद्र महत्वाचं आहे, आरोग्याची मंदिरही महत्वाची आहेत. मंदिरही उघडणार, पण एका टप्प्याटप्प्याने जातो आहोत, टप्प्याटप्प्याने जातो. आपण घोषणा देताना भारत माता की जय, वंदे मातरम द्यायला चांगले आहेत, आम्ही सुद्धा काय देतो. आम्ही नुसत्या घोषणाच दिलेल्या नाही आहेत, घोषणेच्या पुढे जाऊन हिंदुत्वाचं रक्षण करणारी ही शिवसेना आहे हे 92-93 साली दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे मला त्याच्या खोलात जास्त काही जायचं नाहीये. पण भारत माता की जय बोलल्यानंतर भारत मातेची मुलं जर आरोग्याच्या सुविधांअभावी तळमळत असतील तर ती भारत माता आपल्याला काय बोलेल? ती काय सांगेल की अरे तुमचं माझ्याकडे नुसतं जयघोष करून काय बघताय, माझी बाळं तिकडे लेकरं ही तळमळत आहेत, त्यांना ऑक्सिजन मिळत नाही, त्यांना औषध पाणी मिळत नाहीये, त्यांच्या सोयी सुविधांकडे लक्ष द्या. नुसत्या घोषणा दिल्या म्हणजे ती काही बरी होतील अशातला भाग नाहीये. त्यांना बरं कसं करायचं ते पहिलं बघा आणि त्या दिशेने आपण पाऊल टाकतो आहोत, ते फार महत्वाचं आहे, हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं बॅकलॉग जर का बघायचा झाला तर तो 400 कोटी 450 कोटी का 6,500 कोटींचा तो सुद्धा बघावा लागेल की किती बॅकलॉग नक्की राहिलेला आहे कल्याण डोंबिवलीचा, कशामुळे राहिलेला आहे. तर मला एकच म्हणायचंय, नम्र विनंती करायची आहे की आपण जनतेचे सेवक आहोत. आपले प्रधानमंत्री स्वतःला प्रधान सेवक म्हणून घेत असतील तर आपण कोण आहोत? आपण सुद्धा जनतेचे सेवक आहोत. आपल्यामध्ये मतमतांतर असू शकतील की असायला हरकत नाही, असायलाच पाहिजे, कारण त्यालाच लोकशाही म्हणतो आपण. जेवढी मतांतरे वेगवेगळी आपण व्यक्त करतो की मतांतर म्हटल्यानंतर अंतर कमी करण्यासाठी प्रयत्न करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य ठरतं.
आणि त्याच्यासाठी रवीजी मी तुम्हाला सांगतो, तिथे सगळे आपले युतीचे कार्यकर्ते हा उल्लेख केला हा फार महत्वाचा आहे. कारण मला थोडंसं एक अशी कुठेतरी शंका यायला लागली होती की तुम्ही गाय वासरूचा उल्लेख केला, ते गाय वासरू ही काँग्रेसची निशाणी होती. गाय वासरू नका विसरू, तुम्ही अजूनही ती विसरलेलं नाही, तरी देखील तुम्ही युतीच्या कार्यकर्त्यांचा उल्लेख केला. बसा एकत्र, काय पाहिजे कल्याण डोंबिवलीला, जे देता येणं शक्य असेल ते दिलं. मी आज सगळ्यांच्या समोर तुम्हाला वचन देतो, जे जे आपल्या कल्याण डोंबिवलीला देण्याची गरज आहे, मग ते रस्ते असतील, पूल असतील, हॉस्पिटल्स असतील, या सगळ्या गोष्टी जनतेच्या हितासाठी जेवढं काही आपल्याला करता येणं शक्य असेल ते केल्याशिवाय राहणार नाही. हे आपल्या महाविकास आघाडीचं एक धोरण आहे आणि त्या धोरणाला अनुसरून आपण पुढे चाललेलो आहोत. श्रीकांत, तुझं सुद्धा मी वेगळं कौतुक नेहमी करत आलेलो आहे, कारण अंबरनाथच्या मंदिराचा परिसर, मी काही वर्षांपूर्वी तिथे आलो होतो. मंदिरात तर जायला पाहिजे, मंदिरं उघडी पाहिजे, पण मंदिरात जावंसं वाटलं पाहिजे. नाही तर मंदिर उघडं आहे पण आजूबाजूला कचऱ्याचे ढीग पडलेत, सगळ्या गटाराचा वास येतोय. असे जे काही वातावरण काही वर्षांपूर्वी अंबरनाथच्या मंदिराचं होतं. अंबरनाथ हे आपलं अत्यंत महत्वाचं मंदिर, किती वर्ष त्याला झाली हा एक संशोधनाचा विषय आहे. कोणत्या शैलीतला आहे, मग काय करायचं, आपण मंदिराचं संवर्धन करायचं, हा जसा महत्वाचा विषय, तसंच मंदिराच्या आसपासचा परिसर हा चांगला करावा, सुशोभित करावा, अशी एक अपेक्षा मी तुझ्याकडे नुसती व्यक्त केली. आणि तिथे तू जो काय काया पालट करून दाखवलेला आहे ते दाखवण्यासाठी आता बसेस आणि इतर सगळ्या गोष्टींची सुद्धा आपण सुरुवात करतो आहोत. त्याच्याबद्दल मला सगळ्यांना खास धन्यवाद द्यायचे आहेत. पुन्हा एकदा या सगळ्या म्हणजे डम्पिंग ग्राउंड बंद, स्कायवॉक फेरीवाला मुक्त, रिंग रोड करता तुम्ही, कोपर वडवली उड्डाणपुलाचं उद्घाटन आहे, कल्याण डोंबिवली समांतर रस्ता, शहाड जवळील वालधुनी पूल, जैवविविधता उद्यान, हे सुद्धा अत्यंत महत्वाचा एक विषय आहे. कल्याण डोंबिवली शहर दर्शन बस सेवा, कोविड काळातील व्यवस्थापनाबद्दल तुम्ही केलेले आहे स्मार्ट सिटी उपक्रम, म्हणजे किती किती गोष्टींसाठी तुमचं कौतुक करावं. मला अभिमान आहे, या माझ्या कल्याण डोंबिवली महापालिकेचा मला अभिमान आहे. त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवलीतील नागरिकांना सुद्धा आपल्या ह्या सक्षमतेने काम करणाऱ्या महापालिकेचा अभिमान आहे. तुम्ही असंच काम करत राहा. जिथे जिथे ज्या ज्या वेळेला सरकार म्हणून तुम्हाला जी काय मदत लागेल ती दिल्याशिवाय राहणार नाही, एवढंच वचन तूर्त मी आपल्याला देतो. आणि भावी काळासाठी असंच काम करत राहण्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय मुख्यमंत्री महोदय. यानंतर माननीय शहराभियंता श्रीमती सपना कोळी आभार प्रदर्शन. नमस्कार. सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आजच्या कार्यक्रमासाठी जो बहुमूल्य वेळ दिला आणि जे मार्गदर्शन केले त्याबद्दल मनपूर्वक आभार मानते. तसेच त्याचप्रमाणे माननीय केंद्रीय मंत्री श्री कपिलजी पाटील साहेब व पालकमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब व खासदार श्री श्रीकांत शिंदे साहेब, आमदार माननीय आमदार श्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पुलाचं उद्घाटन केलेलं आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा कार्यक्रम पार पडला. श्रीकांत शिंदे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, स्थानिक नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. गेली अनेक वर्ष या पुलाचं काम सुरू होतं आणि खूप मोठा वळसा डोंबिवली पश्चिमेकडच्या कोपरकडच्या सगळ्यांना घालून जावं लागायचं डोंबिवली ईस्टला जायचं असेल तर. पण आता हा ब्रिज सुरू झाल्यामुळे खूप फायदा होणार आहे डोंबिवलीकरांना.